मे महिन्याच्या अखेरीस कडाक्याचे ऊन आणि वाढत्या तापमानामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालवू लागला आहे. उत्तर पुणे जिल्ह्याची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण असलेल्या डिंभे धरणात आज मितीस अवघा 11% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी कुकडी प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या मोठ्या भूभागावर आता भीषण पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. यंदा उन्हाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अत्यंत वेगाने होत आहे. डिंभे धरणासह कुकडी प्रकल्पातील इतर धरणांची स्थितीही चिंताजनक बनली आहे. धरणातील मृतसाठा जवळ येत असल्याने पाणी सोडण्यावर आता मर्यादा आल्या आहे. यामुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना धोक्यात आल्या आहेत. कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर हजारो हेक्टरवरील शेती आणि शेकडो गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. मात्र धरणाने तळ गाठल्यामुळे आवर्तन सुटणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. उन्हाळी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच धरणातील हा घटता पाणीसाठा पाहता प्रशासनाला आत्तापासूनच पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. पावसाळा सुरू होण्यास अजूनही काही दिवसांचा अवधी बाकी आहे. जर मान्सून लांबणीवर पडला तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे धरणातील शिल्लक साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा असे आवाहन जलसंपदा विभागाकडून केले जाण्याची शक्यता आहे.